सध्याला राजकीय वर्तुळातून एक महत्त्वाची बातमी आहे। पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये शिंदे गटाचे माजी आमदार शहाजी बापू यांच्या कार्यालयाची एलसीबी पथक आणि निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून तपासणी करण्यात आली। सांगोल्यामध्ये शहाजी बापू पाटलांची उत्तर सभा संपताच पोलीस पथक कार्यालयामध्ये दाखल झालं। शहाजी बापूंनी सांगोल्यामध्ये भाजपला कडवं आव्हान दिलं। सांगोल्यामध्ये 2 राजकीय पक्षांच्या कार्यालयावर धाडी टाकण्यात आल्या। निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून धाडी भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयामध्ये या संदर्भात छापेमारी करण्यात आली। का छापेमारी झाली, कोणी टाकली, असं काय राजकीय अंदाज आहे? मुळात तुमचं पहिलं वाक्य बदला की ही निवडणूक भाजप विरोधी शिवसेना अशी नाही। भाजपचा फक्त नगराध्यक्षाचाच कमळ आहे, बाकी खाली सगळं अपक्ष आहे। ही एक अभद्र युती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घडवून आणली, ह्याला काय ताळ नाही मेळ नाही। इथं लाल बावटा बी आहे, उबाटा बी आहे। मी उद्धव ठाकरेचा बी झेंडा त्यांच्याकडेच आहे, शेका पक्षाचा झेंडा त्यांच्याकडे आहे, भाजपचा झेंडा त्यांच्याकडे आहे, आरपीआयचा झेंडा त्यांच्याकडे आहे। कोणी केलं काल छापेमारी? आता पोलिसांनी केलं एवढंच मी म्हणत, त्या पाठीमाग कोण आहे मला तर कसं कळणार? पोलिसांनी केली। राजकीय वर्तुळात कायम म्हटलं जातं की माझ्या मते ही छापेमारीचा सूत्रधार माजी आमदार दीपक साळुंखे आहे। दीपक साळुंख्यानं जया भाऊला काय स्टाईल मध्ये फोन केला असेल मी सांगतो। दीपक साळुंखे मायापेक्षा राजकारणात वाढत गेलाय। भाऊ एवढं केलं का झालं, धुळा झाला, याचा सुपडा साफ झालाय। ही गर्दी सोडाव, सभा मोठी बिठी आहे, आमच्यात असं होत असतंय। ती बापू नाटक कराय, त्या टिंगली टवाळ्या भाषण ऐकाय गर्दी होत असते, त्याला माणसं मत देत नसते। ते झालंय आपलं जुळलंय, ह्याला तेवढा जामाची रात्र करा म्हणजे होतंय, असला फोन केला असेल। जेव्हा पोलिसांना म्हणलं उठा सुटा धरा बापूला, आवळा तिथे जाम करा, झालो आम्ही 4-5 जण। की उद्याच्या बापूच्या कार्यकर्त्यांनी एक चांगलं वेड्याचं हॉस्पिटल शोधावं। तो निकाल लागल्यानंतर बापूला कुठंतरी आता ऍडमिट करावं लागेल वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये, अशी बापूची परिस्थिती होईल। उगा उठायचं आणि बिनबुडायचा आरोप करायचे, दीपक साळुंखे ह्याच्या गाडीचा ड्रायव्हर आहे, दीपक साळुंखे त्याच्या गाडीचा ड्रायव्हर आहे। अरे तुझी बिन गाडी दीपक आबांनी चालवलेली आहे, मी असं काय लाजून लपून नसतोय। दरम्यान यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती सुद्धा पाहूयात। असं आहे, मला याची कल्पना नाही, पण कोणी सत्तेत आहे किंवा सत्तेबाहेर आहे याच्यावरून रेट ठरत नसते। समजा एखादी तक्रार आली, आमचे काही कार्यकर्त्यांच्या संदर्भात तक्रार आली, तर त्याही ठिकाणी चौकशी करता गेली। इव्हन अनेक वेळा माझी देखील गाडी तपासली, त्याच्यामुळे याच्यामध्ये काही सत्ता आणि विरोधक वगैरे असल्या कुठल्या गोष्टी नसतात। खरं तर हे अपेक्षित होतं का, आणि तुम्हाला या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे? ती काय चौकशी होईल आणि त्याच्यामध्ये काय एवढं सिरियसली घेण्यासारखं नाहीये। खासदार संजय राऊत यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली, पाहूयात। नगरपालिका निवडणूक आणि नगरपंचायत निवडणूक ज्या पद्धतीनं सुरू आहे महाराष्ट्रामध्ये, आतापर्यंत नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये पैशाचा इतका प्रचंड खेळ कधी झाला नव्हता। मुळात नगरपालिका नगरपंचायत निवडणुका या राज्याचे मुख्यमंत्री किंवा सरकार कधी लढवतच नव्हते, ते स्थानिक पातळीवरच लोक लढत राहिले। आता मी पाहिलं की 5-5, 6-6 हेलिकॉप्टर्स नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी